अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। टोप रेड मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीसमोर दुपारी 3 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या रेड मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाला। मयत महिला ही नवे पारगाव गावची असून ती लिफ्ट घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात होऊन तिचा मृत्यू झाला। पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत महिलेचे नाव वैशाली सुनील माने वय 40 राहणार नवे पारगाव तालुका हातकणंगले असे असून माने या टोप पेटवडगाव रस्त्यावरील संभापूर गावच्या चिन्मय फाट्यावर कोल्हापूरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या। त्याचवेळी भुये तालुका करवीर येथील सचिन सुंदर कांबळे हे आपला मोटारसायकल क्रमांक MH09DQ 7901 ने पेटवडगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते। त्यावेळी वैशाली आणि त्यांच्याकडे लिफ्ट मागितली आणि त्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या। दोघेही टोप ग्रामपंचायती समोरील उतारावरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेड मिक्सर ट्रक क्रमांक MH48T8705 ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले। दुर्दैवाने ट्रकने धडक दिल्याने वैशाली माने यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक कांबळे यांच्या पायावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। जखमी कांबळे यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। यावेळी महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। टोप प्रतिनिधी मिलिंद कुशिरे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।